2022 मध्ये यूपीएससी कडून यशस्वी विद्यार्थ्यांची जाहीर करण्यात आलेली ही अंतिम यादी आहे। या यादीमध्ये ओबीसी कॅटेगरीतून आयएएस दर्जा मिळवणाऱ्या शेवटच्या विद्यार्थिनीचं नाव आहे एस मोहना प्रिया आणि या विद्यार्थिनीची रँक आहे 577। म्हणजे ज्या ओबीसी विद्यार्थ्यांची 2022 साली 577 पेक्षा कमी रँक होती त्यांना आयएएस हा दर्जा मिळू शकला नाही, मात्र त्यांना आयपीएस, आयआरएस, आयएफएस असे इतर पर्याय उपलब्ध होते। मात्र आयएएस या दर्जासाठी 2022 साली ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 577 ही एका अर्थाने कट ऑफ होती। मात्र याला अपवाद होता अर्थातच पूजा खेडकर यांचा, ज्यांची त्या वर्षीची रँक होती 821। मात्र तरी देखील या पूजा खेडकर यांना आयएएस हा दर्जा मिळाला। पुढे जाऊन त्यांना हवं असलेलं त्यांचं होम केडर म्हणजे महाराष्ट्र राज्य मिळालं आणि त्याही पुढे जाऊन प्रशिक्षणासाठी पहिलीच पोस्टिंग त्यांचं होमटाऊन नसलेल्या पुण्यामध्ये मिळाली। हे सगळं का घडलं हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, मात्र हे सगळं घडलं कसं हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। कारण यामुळे प्रश्न फक्त खेडकर यांच्याबद्दल निर्माण झालेला नाही, तर ज्या यूपीएससीला आपल्या देशाच्या प्रशासनाचा कणा मानलं जातं त्या यूपीएससी बद्दल देखील निर्माण झालाय। यूपीएससी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक अपंगत्व आहे अशा विद्यार्थ्यांसाठी द पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ही एक वेगळी कॅटेगरी आहे। ज्यांना शारीरिक अपंगत्व आहे अशा विद्यार्थ्यांना त्या अपंगत्वाची सर्टिफिकेट्स किंवा दाखले सादर करून या कॅटेगरीतून परीक्षा देण्याची मुभा असते आणि त्या विद्यार्थ्याच्या शारीरिक अपंगत्वाचं प्रमाण किती आहे यावरून या कॅटेगरीमध्ये टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 4 आणि टाइप 5 अशा 5 पैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्याचा समावेश करायचा हे ठरवलं जातं। अर्थात टाइप 5 पद्धतीची कॅटेगरी ही सर्वाधिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि याच टाइप 5 पद्धतीच्या कॅटेगरीची निवड पूजा खेडकर यांनी केली आणि त्यासाठी त्यांना दृष्टिदोष असल्याचा आणि मेंटल इलनेस असल्याचा दावा त्यांनी त्यावेळी केला। अर्थात 2019 साली ज्या पूजा खेडकर यांनी एक ओबीसी कॅटेगरी मधली सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून परीक्षा दिली होती, त्याच पूजा खेडकर यांनी 2022 ला मात्र त्यांना दृष्टिदोष आणि मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेट सादर केलं आणि यामुळे एक वेगळी कॅटेगरी त्यांना प्राप्त झाली। एका अर्थाने एक वेगळी राखीव जागा त्यांना प्राप्त झाली आणि त्याचमुळे 821 क्रमांकाचा रँक असताना देखील त्या आयएएस या पदासाठी निवडल्या गेल्या। हा झाला एक टप्पा। दुसरा टप्पा सुरू होतो तो अर्थातच त्यांना त्यांचं महाराष्ट्र केडर मिळण्याचा। कारण होम केडर एखाद्या यूपीएससी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याला तेव्हा मिळतं जेव्हा त्या विद्यार्थ्याची रँक किमान 100 ते 150च्या दरम्यान असते। म्हणजे ज्यांना अतिशय चांगले मार्क मिळालेले आहेत आणि 100 ते 150च्या दरम्यान ज्यांची रँक आहे अशाच विद्यार्थ्यांना त्यांचं होम केडर म्हणजे त्यांचं स्वतःचं राज्य निवडण्याची मुभा असते। म्हणजे एखादा पंजाब मधला विद्यार्थी जर चांगल्या रँक वरती असेल, 100च्या आतमध्ये असेल किंवा एखादा केरळ मधला विद्यार्थी 80 किंवा 90 या रँकनी यूपीएससी उत्तीर्ण झाला असेल तर त्याला त्याचं केरळ हे केडर किंवा पंजाब मधल्या विद्यार्थ्याला पंजाब हे त्याचं केडर किंवा महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र हे केडर निवडण्याची मुभा असते। मात्र पूजा खेडकर यांचा रँक होता 821, मात्र तरी देखील ही संधी पूजा खेडकर यांना उपलब्ध झाली। इथे हा दुसरा टप्पा संपतो। त्यानंतर तिसरा टप्पा सुरू होतो तो अर्थातच महाराष्ट्रामध्ये पूजा खेडकर या आल्यानंतर एक प्रशिक्षणार्थी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांना आधी भंडारा जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला। मात्र त्यानंतर अचानक यामध्ये बदल करण्यात आला आणि पूजा खेडकर यांना त्यांचं होमटाऊन असलेल्या पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला।
अर्थात हा निर्णय महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला। मग तो निर्णय कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला का? आधीचा निर्णय कोणाच्या दबावाखाली बदलण्यात आला? हा पुढचा प्रश्न यामुळे निर्माण झाला। आणि हे सगळं होत असताना पूजा खेडकर यांना नक्की पाठिंबा कोणाचा आहे असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात होता, जो आता अधिक उघडपणे मोठ्या आवाजात विचारला जातोय। त्यामुळे या पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का हे सातत्याने विचारलं जात आहे। आणि ही पार्श्वभूमी सापडते ते त्यांचे वडील दिलीप खेडकर, जे स्वतः एक सनदी अधिकारी राहिलेले आहेत, मात्र निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला। कोणत्या पक्षापासून त्यांची सुरुवात झाली हे तपासावं लागेल, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली। अर्थातच त्यांना त्यामध्ये पराभव पत्करावा लागला। मात्र ही सगळी राजकीय पार्श्वभूमी त्यांना त्यांची मुलगी पूजा खेडकर यांना IASचा दर्जा मिळवण्यासाठी सहाय्यभूत ठरली का? आणि त्या पाठीमागे कोणता बडा राजकीय नेता महाराष्ट्रामधला कार्यरत आहे? हा राजकीय नेता इतका ताकदवर असला पाहिजे की या नेत्याचा प्रभाव फक्त महाराष्ट्रातल्या प्रशासनावरतीच आहे असं नाही, तर दिल्लीमध्ये UPSC कडून खरं तर ज्या काही गोष्टी घडल्यात त्या देखील संशय निर्माण करणाऱ्या आहेत। आणि त्यामुळं या महाराष्ट्रातल्या बड्या राजकीय नेत्याचा प्रभाव दिल्लीपर्यंत आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। कारण या पूजा खेडकर यांनी त्या द पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी या कॅटेगरीमध्ये असल्याचा दावा केला। तशी सर्टिफिकेट्स त्यांनी परीक्षा देताना सादर केली। मात्र जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा UPSCनी त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन, त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरवलं आणि त्यांना त्यासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये बोलवण्यात आलं। वारंवार त्यांना बोलवण्यात आल्यानंतर देखील त्या गेल्या नाहीत। सर्वात आधी त्यांना 2022 मध्ये बोलवण्यात आलं एम्समध्ये, मात्र त्या गेल्या नाहीत। सरतेशेवटी 26 ऑगस्ट 2022ला त्या एम्समध्ये गेल्या आणि सुरुवातीच्या काही चाचण्या झाल्यानंतर 2 सप्टेंबर 2022ला त्यांची पुन्हा एकदा MRI चाचणी करायचं ठरलं। कारण डॉक्टरांना तपासायचं होतं की त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे अधू झाली आहे। मात्र 2 सप्टेंबरला पूजा खेडकर उपस्थित राहिल्या नाहीत एम्स रुग्णालयामध्ये आणि त्यानंतर कॅटनी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलनी त्यांच्या विरोधात निकाल दिला। मात्र आपल्याला फक्त इथपर्यंतचीच कहाणी माहीत आहे। त्यानंतर काय घडलंय की कॅटनी विरोधात निकाल दिल्यानंतर देखील पूजा खेडकर या IAS दर्जा मिळवण्यात यशस्वी ठरल्यात। त्यानंतर त्या महाराष्ट्र केडर मिळवण्यामध्ये यशस्वी ठरल्यात आणि त्यानंतर त्यांचं होमटाऊन असलेल्या पुण्यामध्ये येण्यात देखील यशस्वी ठरल्यात। अर्थात हा सगळा वाद निर्माण झाल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली आहे। मात्र बदली करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण प्रश्न हाच आहे की जर पूजा खेडकर या खरंच विकलांग नसतील किंवा त्यांना शारीरिक व्याधी नसतील तर एका प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याचं, OBC विद्यार्थ्याचं किंवा OBC विद्यार्थिनीचं हक्काचं पद त्यांनी हिरावून घेतलंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच खेडकर कुटुंबियांना द्यायची आहेत आणि महाराष्ट्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या पूजा खेडकर या मुळात IAS बनल्याच कशा? या त्यांच्या IAS बनण्याच्या पाठीमागे बरंच काही घडलंय जे शंका घ्यायला वाव देणार आहे। काय घडलंय तर या पूजा खेडकर यांनी UPSCची परीक्षा देतानाच त्या व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत आणि मेंटली इल आहेत, म्हणजे त्यांच्या दृष्टीला दोष आहे आणि त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल देखील काही समस्या आहेत। अशा आशयाचं मेडिकल सर्टिफिकेट UPSCला सादर केलं आणि त्यामुळे त्यांना एका स्वतंत्र अशा वेगळ्या कॅटेगरीमधून परीक्षा
देण्याची मुभा मिळाली आणि त्यामुळे काय झालं की कमी मार्क्स असताना देखील या पूजा खेडकर या IAS साठी निवडल्या गेल्या. जी रँक त्यांना भेटली होती ती रँक पाहता जर हे व्हिज्युअली इम्पेर्ड PWD ज्याला म्हटलं जातं ते सर्टिफिकेट जर लागू झालं नसतं तर त्यांना IASचा दर्जा मिळणं अवघड होतं. मात्र तो त्यांना मिळाला. मात्र जेव्हा हा दर्जा त्यांना मिळाला तेव्हा UPSCनी त्यांनी सादर केलेलं मेडिकल सर्टिफिकेट हे खरं आहे का याची तपासणी करायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांना एकदा नाही तर तब्बल 6 वेळा मेडिकल एक्झामिनेशनसाठी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावलं. आश्चर्याची बाब म्हणजे या पूजा खेडकर एकदा देखील या मेडिकल एक्झामिनेशनला उपस्थित राहिल्या नाहीत. नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत. सर, आपण तारीखवार पाहूयात. सर्वात आधी हे सगळं प्रकरण पुढे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात CATमध्ये गेलं आणि UPSCनी या पूजा राठोड यांच्या पूजा खेडकर यांच्या या निवडीलाच आक्षेप घेतला आणि हा खटला CATमध्ये चालला. आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत सर, तर पहिली जी काही तारीख आहे मेडिकल एक्झामिनेशनला बोलवण्याची ती आहे या ठिकाणी 22 एप्रिल 2022 बरोबर. पूजा खेडकर यांनी म्हणजे ही पहिली पिटिशन आहे. याच्या आधी 2020ला त्या CATमध्ये गेल्या होत्या सेम कारणासाठी. त्यांना ह्या सगळ्यापासून सुटकारा हवा होता. त्यांना UPSCने सांगितलं होतं की तुमची मेडिकल घ्यावी लागेल. त्याच्या विरोधात त्या कोर्टात गेल्या. कोर्टात त्यांनी स्वतः कबूल केलं की मी मानसिकदृष्ट्या अपंग आहे आणि शारीरिकदृष्ट्याही अपंग आहे. त्या अपंगत्वाचं सर्टिफिकेट वगैरे काही अजून कुठं मिळालेलं नाही. परंतु प्रत्येक वेळेला जवळपास 6 वेळा ही मेडिकल एक्झामिनेशनसाठी त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. खरं तर UPSC सारख्या मंडळाने पुन्हा एवढी संधी द्यायची गरज नव्हती. तरी त्यांना ती संधी दिली आणि शेवटपर्यंत त्या उपस्थित राहिल्या नाहीत. तरीही याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे त्यांचं OBCचं क्रिमी लेअर असणं, कारण वडिलांनी नुकतेच 40 कोटी रुपयाचं हे दाखल केलेलं आहे त्यांचा इलेक्शन. हा एक आणखी एक मुद्दा की OBC कॅटेगरीतून या पूजा खेडकर या UPSCची परीक्षा देऊन IAS झाल्या आणि त्यासाठी अर्थातच क्रिमिलेअर सर्टिफिकेट देणं अपेक्षित असतं, ज्यामध्ये पालकांचं उत्पन्न जे आहे ते एक ठराविक पातळीपर्यंत असणं अपेक्षित आहे. मात्र आत्ता जी लोकसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये या पूजा खेडकर यांच्या वडिलांनी नगर दक्षिणमधून वंचित विकास आघाडीकडून जी निवडणूक लढवली आणि त्यासाठी जे प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलं त्यामध्ये त्यांनी 40 कोटी रुपये आपलं त्यांचं उत्पन्न दाखवलं. हे वडिलांचं उत्पन्न आहे त्यांच्या. आता आपण हे 6 वेळा त्या हजर झाल्या नाहीत तरी त्यांना त्या रँकमध्ये कसं घेतलं. इथं पूजा खेडकर IAS होणं हा मुद्दा महत्त्वाचा नाही, तर खोटं काहीतरी दाखवून एका गरजवंत लायक मुलाचा हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि असे अधिकारी ज्या वेळेला IAS सारख्या परीक्षेमध्ये किंवा सेवेमध्ये येतं हे भारताच्या दृष्टीनं अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. इतर कुठल्याच सेवेत हे अपेक्षित नाही आहे. शिवाय त्यांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे मिळालं. हा सुद्धा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नॉर्मली सरकारी सेवेतल्या अधिकाऱ्यांना पेन्शन घेताना किंवा त्यावेळेला होम टाऊन दिलं जातं. मला जी माहिती मिळाली त्यानुसार आधी त्यांना भंडारा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवण्यात आलं होतं. मात्र वरून अशी काही चक्र फिरली की भंडाऱ्यावरून थेट त्यांना पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळाली आणि हे सगळं सहज मिळालं ते अर्थातच राजकीय पाठबळामुळे मिळालं असावं असं म्हणायला वाव आहे. आणि त्यातूनच त्यांनी इतक्या काही मागण्या करायला सुरुवात केली की पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, अप्पर जिल्हाधिकारी असतील किंवा निवासी जिल्हाधिकारी असतील यांना त्या पूर्ण करणं अवघड जायला लागलं. आपण सगळे जाणतो की त्यांना स्वतंत्र असं कार्यालय हवं होतं, गाडी हवी होती, त्याचबरोबर शिपाई हवा होता, जे त्यांना देणं अवघड होतं. Your father worked some bank or where? Your father? Son also, he's a civil servant. Civil servant? Yes. But no salary, zero income. You have shown actually zero income. Your father. Actually, my parents are separated.
and I'm not much Basis. in contact with my Oh. father. 26th May, sir. Last day. Yes, sir. Okay. And your draft shows that in 2014 also you appeared in some examination, some interview. Did you? So not in 2014, 2019 I applied. 19. Yes, sir. Okay. So how many marks did you get in interview? So 185. 185. Very good marks. Okay. Were you allocated to any service at that time? No, sir. Actually, I was supposed to be allocated to IRS IT, but my allocation is pending. इसमें Pending. थोड़ा गलती है फिर आपके डेफ में होगा। इसमें लिखा है 2014 yes and then थोड़ा सा गलती है। आप ध्यान देख लीजिएगा। Yes, sir. I'll see Let it. me just have a look at it so that if there are questions, you will be in a position to say yes, it is wrongly written. Yes, sir. Like that. है ना? Yes, sir. And then this allocation for 2019 is still pending. Yes, sir. So after that, I applied for Sports Authority of India, and then I was That you have selected. got. But then, is it on account of some legal issues? Yes, sir. What was that? So some technical issues in the OBC allocation. Oh, acha. So they are taking a decision. जागा माझी मी पण कागद माझी पण जागा ही अशी मूळ मालक कागद 7-12 माझ्यावर आहे 7-12 माझ्या नावावर कोर्टाचं होईल मग कोर्टाचं मला आणून दाखवायचं कोर्टाचा मला अगोदर कोर्टाचं आणून दाखवायचं हा कसं काय घ्यायचं बघतोस घ्या सगळं घ्या मी पण नाही घाबरायचं कोर्टाचं आणून द्यायचं मला पण की तुम्हाला नाही कोर्टाने मी कोर्टात गेलेलो आहे मी पण गेलेलो कोर्टात त्याच्यावर कोर्टात नाही मी येणार काय व्हायचं ते उद्या मी येणार हा होऊन जाऊ दे मी पण येणार मी करणार मॅडम आपलं कायदेशीर चालू आहे मॅडम ऐका तुम्ही पण मॅडम कायदेशीर मला कायद्याने तुम्ही आम्हाला का त्रास देताय मला सांगितलेलं नाही की आपण तुम्ही करू नका म्हणून ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत तुम्ही पण काढा कोर्टात केस चालू तोंड दाखव तोंड दाखव ना तुझं मला तुझं तोंड तर दाखव तुम्हाला जर सांगितलं असलं तर मला दाखवा कागद की करू नका म्हणून की मग मी बघते की कागद जमीन करू नका म्हणून जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं का जर लिटिगेशन आहे तर तुम्हाला पण सारखं आहे बघ कायदा निर्णयावर अवलंबून नाही कायदा सगळ्याला सारखा कायदा सगळ्याला सारखा मला माहित नाही कायदा सगळ्याला सारखा गरीब असे पण मालक मी आहे ना 7-12 जोपर्यंत मी 7-12 मालक आहे पण माझं 7-12 मूळ मालक आता नाव आहे का एक जे बघ ना 7-12 त्या बाहेर आलेल्या आहेत या मनोरमा खेडकर ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत और इस मामले को खोलने के लिए हमें पुलिस अनुरोध कर रही है डॉक्टर खेड़कर के घर से दरवाजा खोलने के लिए कोई आ रहे हैं आतमध्ये येऊ द्या आणि फक्त ऑडी कारच्या संबंधित चौकशी करायची आहे की पोलिसांनी आणखी त्यांचा जो काही ताफा आहे तो इथे बोलावलेला आहे। आपण जर इथं पाहिलं तर हे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण आपण पाहिलं काही वेळापूर्वी या पोलीस अधिकाऱ्यांनी या बंगल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला। बंगल्यामध्ये जे लोक आहेत त्यांना विनंती केली की आतमध्ये येऊ द्या, मात्र प्रतिसाद मिळालेला। आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी इथं जी वाहनं आहेत त्यांचे नंबर हे एकसारखे आहेत, 5000 या क्रमांकाचे आहेत आणि जी ऑडी कार पूजा खेडकर वापरत होत्या त्या ऑडी कारचा नंबर देखील 5000 हाच आहे। ही ऑडी कार आता इथं आपल्याला कवरनी झाकून ठेवल्याचं पाहायला मिळते आणि याचीच तपासणी करण्यासाठी म्हणा किंवा याची माहिती घेण्यासाठी म्हणा पोलीस या ठिकाणी आलेले आहेत, तर इथे उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बंगल्यातून प्रतिसाद त्यांना दिला जात नाही आहे, त्यामुळे आता पुढे पोलीस काय करतात। यांच्या आई आहेत मनोरमा खेडकर, ह्या आलेल्या आहेत, या दृश्यामध्ये आपल्याला दिसत आहेत पहा, त्या बाहेर आलेल्या आहेत। या मनोरमा खेडकर ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत। माध्यमांबद्दल त्या काही प्रतिक्रिया देत आहेत।
बंगलों पे आई है और इस बंगलों को खोलने के लिए पुणे पुलिस अनुरोध कर रही है। डॉक्टर खेड़कर के घर से दरवाजा खोलने के लिए कोई बाहर आ रहे हैं। दरवाजा उघडायला त्या तयार होत आहेत का हे पाहावं लागेल, कारण या दृश्यांमध्ये तर त्या अजून तरी दरवाजा उघडण्याच्या कुठल्या तयारीमध्ये आहेत असं दिसत नाही आहे. मात्र पहिल्यांदाच या बंगल्यातून प्रतिसाद देण्यात आला आहे, मात्र तोही अशा स्वरूपाचा की या मनोरमा खेडकर जे आहेत त्यांचं जे काही म्हणणं आहे ते पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करतायत. मात्र दरवाजा मात्र त्यांनी उघडलेला नाही. हा जो बंगला आहे तो खेडकर कुटुंबियांच्या मालकीचा आहे आणि या ठिकाणी आपण गाड्या देखील पाहतो आहोत आणि पोलिसांना हाच तपास करायचा की या गाड्या नक्की कोणाच्या मालकीच्या आहेत. खास करून जी ऑडी कार आहे ती कोणाच्या मालकीची आहे आणि हे तपासण्यासाठी पोलीस आल्यानंतर एका अर्थाने पोलिसांनाच काही गोष्टी सुनावण्यात आल्यात या मनोरमा खेडकर यांच्याकडून आणि त्यानंतर त्या आतमध्ये निघून गेलेल्या आहेत. दरवाजा मात्र त्यांनी उघडलेला नाही. पोलीस त्यामुळं पुन्हा एकदा इथं चर्चा करतायत त्यांच्या वरिष्ठांसोबत फोनवरून की नक्की काय करायचं. नाही मॅम, आज आपण जॉईन करणार आहात? हो, आय एम व्हेरी हॅपी टू जॉइन इन वाशिम डिस्ट्रिक्ट. अच्छा. लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग. अच्छा मॅम, आपल्यावर जे मीडियामधून सातत्याने आरोप केले जात आहेत, नेमकं काय सांगाल त्याबद्दल? नाही, मी ऑथराईज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी. गव्हर्नमेंट डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट. सो सॉरी, आय कॅनॉट. सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे, काय सांगतो? तेच सांगते मी, आता ऑथराईज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी. अच्छा. गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर. सो आय एम सॉरी, आय कॅनॉट स्पीक एनिथिंग. आज आपण जॉईन झाला वाशिम? येस, आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला. अँड मी इकडे वर्क करायला, इकडे काम करायला मी अभिलाषी आहे. आपली गाडी आहे.